राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार उत्साहात संपन्न। राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचा राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार उत्साहात संपन्न झाला। राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सन 2021 पासून आदर्श आई पुरस्काराचे आयोजन करण्यात येते आहे। सदरचा पुरस्कार हा सांगली जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील प्रतिकूल परिस्थिती असताना आपल्या कुटुंबाचा, आपल्या मुलांचा सांभाळ करून त्यांना प्रगतीपथावर नेलेल्या मातांचा सत्कार संस्थेमार्फत घेण्यात येतो। यावर्षी देखील हा स्तुत्य उपक्रम विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक इनामधामनी सांगली येथे घेण्यात आला। तसेच शिक्षण संस्थेच्या सचिव सौ मालुश्री विठ्ठलराव पाटील यांचा प्रथम स्मृती दिन असल्यामुळे विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक इनामधामनी येथील समाधीस्थळी त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम देखील झाला। या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी, सचिव गगनराज पाटील भैया, संचालिका राजेश्वरी पाटील वहिनीसाहेब तसेच माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे सुपुत्र पृथ्वीराज भैया काकडे, संजय महाराज देहुकर, तुकाराम महाराजांचे वंशज श्रीकांत महाराज ठाकूर, पांडुरंग महाराज राशीनकर फडाचे फडप्रमुख पुणे येथील हांडे महाराज, नाशिकचे दुसानी महाराज, साताऱ्याचे अंकुश महाराज जाधव तसेच कोल्हापूरचे बंडा यादव महाराज, सोलापूरचे PC भोसले सर तसेच माढा येथील जिल्हा सोलापूर संदीप साठे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि त्यांच्या उपस्थितीत हा स्तुत्य उपक्रम संपन्न झाला। प्रत्येक तालुक्यातील विविध क्षेत्रातील असलेल्या आपल्या सर्व आदर्श मातांना आपण हा पुरस्कार देण्याचा मान ठरवला आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तसेच सांगली मिरज शहरातील आपण सगळ्या मातांना हा पुरस्कार द्यायला लागतो। खरं तर काकाजी म्हणायचे की प्रत्येक आई ही एक आदर्शपूर्व आई असते, परंतु त्यातल्या त्यात आदर्श ही निवडायची कशी। त्यामुळे ज्यांनी आपल्या बिकट परिस्थितीतून, कठोर परिस्थितीतून आपल्या मुलांना, पाल्यांना घडवलं, अशा मातांना आम्ही हा आदर्श पुरस्कार देण्याचा प्रयत्न करत आहोत। इथं उपस्थित असलेल्या सर्व आदर्श मातांना, त्यांच्यासोबत आलेल्या सर्व लोकांना, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो व आपण इथं मनापासून आल्याबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो। काकाजी व दीदी या दोघांचा जो कार्यशैली म्हणजे ही समाजमन घडवण्यासाठी व समाजासाठीचं जगण्यासाठीचं प्रतीक आहे। 2011 पासून काकाजींनी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना केली व महाराष्ट्रातील विविध फडकरी, दिंडीकरी, प्रवचनकार, कीर्तनकार असे सर्व थोर अभ्यासकांना एकत्र घेऊन वारकरी साहित्य परिषदेची स्थापना केली व त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्व गाव तिथे, वार्ड तिथे महिला हरिपाठ मंडळ स्थापन करण्याची जी संकल्पना काकाजींनी व दिदींनी ठरवली व 2 सातमुक्ताई जणाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळाची स्थापना केली। जगभर गेला पाहिजे आपल्या परीनं, म्हणून मी काय केलं, ही पुस्तिका आणि स्मरणिका छापली आणि त्यात तुमच्या मुलाखती घेतल्या। तर एक उद्योगपती काय म्हणाले, गुरुदेव कुठे आहे, तर ते विट्याचे उद्योगपती 4-5 एजन्सी आहेत वेगवेगळ्या गाड्यांच्या। अहो आमची लय अडाणी। मी म्हटलं तुमच्या या अडाणी आहे ना, फक्त तो लेख लिहिताना साईडला बसा। त्यांचा फोन आला, आमची लई आई एवढी शाणी आहे, आम्हालाच माहीत नव्हतं। अरे तुला घडवलेली ती आई आहे। भीमानं ऐरावत आणला गर्जना करत, तर कुंतीनं पदरात झेलला आणि म्हटलं बाळ तुला लागलं तर नाही ना। आणि इंद्राचा ऐरावत आणताना वट्यात झेलणारी आई, किती अडचण असली तर आपल्याला कुशीत घेणारी आई, स्वतः उपाशी राहून मुलांना घडवणारी आई, आणि आई या भूमिकेचा आम्ही सत्कार करतो। आई तर सगळ्यात श्रेष्ठ आहेत, सर्व श्रेष्ठ आहेत। मग त्या कोणी असो, कष्टकरी असो, श्रीमंत असो, गरीब असो, आईचं प्रेम, आईची भावना ही समाजात राहिली पाहिजे, लोकांना तो आदर राहिला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।